तुम्हालाही असा स्ट्रीट स्टाईल चटपटीत ब्रेड पॅटीस खायचा आहे का? मग ही झटपट बनणारी रेसिपी तुमच्यासाठी. तर हे पॅटीस बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एका बोलमध्ये घेत आहे बेसन. मग मी त्यात टाकते आहे थोडंसं तांदळाचं पीठ, त्याचसोबत हळद, चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर. मग मी यात ॲड करणार आहे थोडासा बेकिंग सोडा, त्याचसोबत क्रश करून ओवा आणि मग मी हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि मग लागेल तसं पाणी ॲड करत मी ह्याचा एक छान बॅटर बनवून घेणार आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तशी कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची असली पाहिजे. आता मी पुढे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेते आहे. त्याचसोबत मी इथे 2 कांदे छान बारीक चिरून घेते आहे. तर कांद्याने ह्या पॅटीसला खूप छान टेस्ट येते, तर नक्की ॲड करा. आता मी इथे बटाटे छान बॉईल करून त्याची सालं काढून छान मॅश करून घेते आहे. तर इथे मी 4 मीडियम साईज बटाटे घेतलेत. त्याचसोबत आता मी इथे कढई छान तापवून घेते आहे. कढई चांगली तापली की मग मी यात ॲड करणार आहे तेल. तेल चांगलं तापलं की मग मी यात ॲड करणार आहे मोहरी. मोहरी पण छान तडतडली की मग मी यात ॲड करणार आहे थोडंसं जिरं, त्याचसोबत कढीपत्ता आणि मग मी यात ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेला सगळा कांदा. कांदाही छान परतून घ्यायचा आहे. कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला की मग मी यात ॲड करणार आहे पावडर्ड मसाले. तर मसाल्यांमध्ये मी घेतला आहे हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर. तर हे मसालेही आपल्या कांद्यासोबत छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग ह्यात ॲड करायचे आहेत मॅश करून घेतलेले सगळे बटाटे. तर बटाटेही ॲड करून याला छान परतून घ्यायचं आहे. तर इथे बघा बटाटे छान आपल्या मसाल्यासोबत मिक्स झालेत. तर ॲक्च्युली मी फोडणीमध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करणं विसरून गेले. त्यामुळे मी इथे बटाटा एका साईडला करून त्यात थोडंसं तेल ॲड करून आपली आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट छान परतून घेते आहे. तुम्हीही आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट जेव्हा आपण बटाट्याला फोडणी देतोय म्हणजे जिरा मोहरी ॲड केल्यानंतरच ॲड करा. मी विसरून गेले म्हणून मी इथं ॲड करते आहे. आता ही पेस्टही बटाट्यासोबत छान मिक्स करून घ्यायची आहे. मग चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता मी आता ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मग ह्याला छान मिक्स करून घेते आणि झाली आपल्या बटाट्याची फिलिंग रेडी. आता मी इथे ब्रेड घेऊन त्याला छान ही फिलिंग लावून घेते आहे. तर हा बटाटा ब्रेडला लावताना अजिबात कंजूशी करायची नाही आहे. भरपूर बटाटा लावायचा आहे ब्रेडला. आणि मग बटाटा लावून झाल्यावरती मी अजून एक ब्रेड घेऊन ह्याला सील करून घेते आहे. तर आपल्याला असेच सगळे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत. मग मी हे पॅटीसेस छान बेसनच्या बॅटरमध्ये कवर करून, कोट करून, डीप फ्राय करून घेते आहे. तर आपल्याला ह्या पॅटीसला छान गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मग झालेत आपले गरमागरम खुसखुशीत ब्रेड पॅटीस रेडी. तर अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला म्हणजेच दिशा इट्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. थँक्यू फॉर वॉचिंग.